कासवा गावात मरीमाता यात्रेला सुरुवात झाली आहे। ही यात्रा वर्षानुवर्षे परंपरेनुसार भरत असते। जातीय सलोख्याने ही यात्रा शांततेतही पार पडते। शहरापासून जवळच असलेल्या कासवा या गावात मरीमातेची यात्रेला सुरुवात झाली आहे। या यात्रेमध्ये आसपासच्या 8 ते 10 गावांचे नागरिक सामील होतात। या यात्रेत 12 गाड्याही ओढल्या जातात। वर्षानुवर्षे परंपरेनुसार ही यात्रा दरवर्षी या गावात भरते। या यात्रेमध्ये खेळण्याची दुकाने व अल्पोपहाराची दुकानेही लावली जातात। तसेच तमाशा मंडळीही या गावात यात्रेनिमित्त येत असतात। ही यात्रा जातीय सलोख्याने शांततेत पार पडते असे येथील नागरिकांचं म्हणणं आहे। काय नाव? पंढरी बारको कोळी। तर आपल्या आजच्या कासवा गावामध्ये मरीमातेची यात्रा भरते। किती वर्षापासून आपल्याकडे यात्रा भरते? हे वळलो पारती भरते। हे मरीमातेची यात्रा आहे आमच्या गावची। दुकानं गिकानं सर्व गोष्टी 12 गाड्या वळतात। बैरंबा भगत गिगत अशा। किती गावांची यात्रा, किती गावाचे लोक दर्शनासाठी येतात? हे दर्शनाले 8-10 गावाचे आजूबाजूचे लोक येतात। काय काय कार्यक्रम असतात यात्रा दरम्यान इथे? आणि तामाशे असतात, काही असे लोक नाट्य म्हणतात ते राहते, काही असे दुकानं राहतात। हे माननीय गावकरी मंडळी यांचे पहिले यात्रेनिमित्त मी स्वागत करतो। तसेच बाहेरून जे आलेली मंडळी त्यांचे सुद्धा स्वागत करतो। ही यात्रेची जी परंपरा आहे आमच्या गावात पिढ्याने पिढ्या चालूच आहे। 12 गाड्या ओढल्या जातात, बाहेरील दुकाने येतात सर्व। या प्रकारे हा कार्यक्रम आमच्या गावात चालू आहे। ही आमच्या गावची जी यात्रा भरते ही वडलोपार्जित पासून चालू झाली आहे। गावात करमणुकीसाठी 2-3 असे तमाशे ठेवलेले असतात। काही हॉटेलीचे, काही खेळणे विक्रीचे दुकानं येतात। अशा प्रकारे गावची यात्रा अगदी दरवर्षी शांततेत पार पडते। कोणत्याच जातीमध्ये असा भेदभाव नाही। सर्व जाती सलोख्याने यात्रा अगदी सर्वांच्या सहकार्याने पार पडत असते।